बघा आपल्याला ना रोज सकाळी एक प्रश्न पडतो, खास करून महिलांना, की आज नाश्त्याला काय बनवायचं? पोहे, उपमा की डोसा? पण कल्पना करा, जर तुमच्याकडे वर्षभरासाठी 365 वेगवेगळ्या न्याहारीचे पाककृतींचा खजिना असेल तर? आज मी तुम्हाला सांगणार आहे एक भन्नाट पुस्तकाबद्दल, जे आहे मधुरा रेसिपीचं 365 न्याहारीचे पदार्थ. या पुस्तकाचं प्रकाशन रुद्र एंटरप्राइजेस यांनी केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया हे पुस्तक खास का आहे आणि हे तुमच्या किचनमध्ये का असायला हवं. नमस्कार, मी हेमंत हेडो, तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. नेहमीप्रमाणे भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या पुस्तकाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्याची विविधता. साध्या पोह्यांपासून सुरुवात करून उपमा, डोसा, पराठे, ठेपले, थालीपीठ, उत्तप्पा, शेवया, पुरी भाजी, अगदी काय काय नाही. तसंच प्रत्येक पाककृती बरोबर दिलेली स्टेप बाय स्टेप कृती, साहित्याचं नेमकं प्रमाण आणि फोटो, यामुळे स्वयंपाकघरात उभं राहून पुस्तक वाचणं म्हणजे अगदी सोपं गाईड मिळाल्यासारखं वाटतं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात फक्त नेहमीचे पदार्थ नाही आहेत, तर महाराष्ट्रातील पारंपरिक आणि सीझनल नाश्तेही दिलेले आहेत. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात बनवायचे पदार्थ वेगळे, पावसाळ्यातील पदार्थ वेगळे, त्यामुळे वर्षभर नाश्त्यात कंटाळा येणार नाही. हे पुस्तक वाचल्यावर गृहिणींसाठी रोज सकाळी काय बनवायचं याची चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलवर किंवा पहिल्यांदाच स्वयंपाक शिकत असाल तर अगदी सोपं गाईड मिळेल. कुटुंबांसाठी रोज नाश्त्यात बदल हवा असेल तर बेस्ट पर्याय मिळेल. आणि ज्यांना पाककृतींची पुस्तकं जमा करायला आवडत असेल त्यांच्यासाठी हा एकदम खजिना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही वाचू शकेल आणि लगेच करू पाहू शकेल अशी रचना आहे. अगदी नवशिक्यांनाही भीती वाटणार नाही. आणि या पुस्तकामुळे तुम्हाला रोज नाश्त्यात नवं काहीतरी करण्याची मजा येईल. जास्त महत्त्वाचं म्हणजे घरगुती, पारंपरिक आणि हेल्दी पदार्थ खाण्याची सवय लागेल. काही वाचकांनी सांगितलं की हे पुस्तक म्हणजे किचनमधला मित्र आहे, कारण जेव्हा कल्पना सुचत नाही तेव्हा हे पुस्तक उघडा आणि तयार. म्हणजे एकंदरीत 365 न्याहारीचे पदार्थ हे पुस्तक तुमच्या किचनला रोज नवा ताजेपणा देणार आहे. तुम्ही नाश्त्याचे चाहते असाल की स्वयंपाक शिकत असाल, हे पुस्तक नक्की वाचा. जर तुम्हाला रोज नाश्त्यात काहीतरी नवं करायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच मिळवा. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी पुस्तक रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.